पाक्षिक पत्र बहिष्कृत भारत अंक 6 आणि 7 शुक्रवार दिनांक 1 जुलै 1927। आजकालचे प्रश्न। पंडित मदन मोहन मालवीय यांना आपला प्रांत सोडून प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी बेंगलोर मुक्कामी जावे लागले आहे व हल्ली ते महात्मा गांधी बरोबर राहत आहेत। बेंगलोरला जाताना त्यांनी वाटेत काही दिवसांकरिता म्हैसूर येथे मुक्काम केला होता। म्हैसूर मुक्कामी असताना त्यांचा व जुन्या शास्त्री पंडितांचा अस्पृश्यता निवारणासंबंधी मोठा वादविवाद झाला। त्यात मालवी यांचा विजय झाला असे वृत्तपत्री जाहीर झाले आहे। पराभूत झालेले शास्त्री पंडित स्तब्ध न बसता पंडित मालवीय यांच्या सांगण्याप्रमाणे अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास लागले आहेत। हे वाचून बरेच लोक पंडित मालवीय यांनी अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत जे श्रम केले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत असतील। परंतु या सर्वांवर विरजन पडावे म्हणूनच की काय, त्यांचे व्याही लक्ष्मीकांत भट यांनी पंडित मालवीय यांची एक अंदरकी बात चव्हाट्यावर आणली आहे। लक्ष्मीकांत भट यांची मुलगी पंडित मदन मोहन यांच्या मुलास दिलेली आहे। या मुलीशिवाय भट यांना दुसरी एक मुलगी आहे, परंतु घरच्या गरिबीमुळे या मुलीस स्वजातीतील वर मिळणे कठीण झाले। याबद्दल भट यांना आपल्या मुलीस परजातीतील एका बॅरिस्टरास देणे भाग पडले। या कृत्यात सुधारणेची कास धरलेले आपले व्याही पंडित मालवीय आपणास सहाय्य करतील असे भट यास वाटले असावे, पण झाला तो प्रकार अगदी अपेक्षेच्या उलट झाला। हा मिश्र विवाह झाल्याबरोबर गंगातीरी पंडित मालवीय यांच्याच अध्यक्षतेखाली एक जातीची सभा भरविण्यात आली। त्या सभेत भट यास वाळीत टाकण्यात आले व सर्व प्रकारचा जाती संबंध तोडून टाकण्यात आला। हा प्रकार झाल्यानंतर लवकरच भट यांच्या मातोश्री निवर्तल्या। त्या प्रसंगी पंडित मालवीय यांच्या घरी पुन्हा पंचायत बसविण्यात आली व जो कोणी भट यांच्या मातोश्रीच्या शवाला खाद घालून घाटावर जाईल त्यास समाजबाह्य करण्यात येईल असा ठराव पसार करण्यात आला। त्यामुळे भट यांच्या मातोश्रीच्या स्मशान यात्रेस त्यांच्या जातभाईंपैकी कोणीच आले नाही। तदनंतर भट यांच्या पत्नी दुखण्याने आसन्न मरण असताना आईची व मुलींची शेवटची भेट व्हावी म्हणून भट यांनी आपल्या मुलीस म्हणजे पंडित मालवी यांच्या सुनबाईस माहेरी पाठवावे अशी विनवणी केली। परंतु अस्पृश्यांसाठी टिपे गाळणाऱ्या पंडितजींच्या हृदयाला मुळीच पाझर फुटला नाही। इतकेच नव्हे तर पंडित कपिलदेव मालवीय व सत्यनारायण मालवीय यांनी भट यांच्याशी व्यवहार ठेवल्यामुळे त्यांनाही बहिष्कृत करण्यात आलेले आहे। हा सर्व प्रकार पाहून भट हे अगदी भांबावून गेलेले आहेत व आपले व्याही पंडित मालवीय बोलतात काय आणि करतात काय याचे सखेद आश्चर्य वाटून हिंदू महासभेसारख्या संस्थेस चालना देणाऱ्या मालवीयजींनी हिंदू समाज संघटनेसंबंधी आपले खरे मत काय हे एकदाचे जाहीर करावे असे त्यास आव्हान केले आहे। लाला लजपतराय हे सामाजिक व राजकीय बाबतीत सारख्याच प्रमाणात जहालपणा प्रतिपादणारे पुढारी म्हणून त्यांचा एकेकाळी लौकिक असे, पण अलीकडे त्यांना सामाजिक सुधारणेची तीव्रता विशेषशी भासत नाही। हे ज्यांनी त्यांची अलीकडील कारकीर्द चोखाळून पाहिली असेल त्यांना विशद करून सांगण्याची जरुरी नाही। अस्पृश्यतेला नसता भेसूर रंग देण्यात येतो, ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रविघातक आहे वगैरे वगैरे जीर्ण मतवाद्यांचे विचार त्यांचे तोंडून निघाल्याचे सर्वश्रुत आहेच। असे असूनही लाला लजपतराय यांना देखील पंडित मालवीय यांच्या वर्तनाबद्दल अचंबा वाटत आहे व भट यांनी केलेली विधाने खरी असल्यास पंडित मालवीय यांनी हिंदू महासभेपासून आपला संबंध तोडून टाकावा असा अभिप्राय त्यांच्या पीपल्स नावाच्या पत्रात त्यांनी दिला आहे। खरे म्हटले असता स्वामी श्रद्धानंद यांनी जेव्हा हिंदू महासभेचा राजीनामा दिला त्याच वेळी त्यांचा राजीनामा न घेता पंडित मालवीय यांचीच हिंदू महासभेतून हकालपट्टी करावयास पाहिजे होती। पण वेळोवेळी अस्पृश्यतेसाठी नक्राश्रू गाळून लोकांची फसवणूक झाल्यामुळे हिंदू संघटनेच्या बाबतीत हिंदू महासभेस पंडितजीने लुली केली आहे हे कबूल करण्यास बऱ्याच लोकांस धैर्य होत नाही। आता तरी हिंदू समाजाचे संघटन व्हावे अशी ज्यांची मनापासून इच्छा असेल त्यांनी अशा ढोंगी माणसांच्या हातून हिंदू महासभेची सुटका करावी, त्याशिवाय गत्यंतर नाही। जातीभेद मोडण्यास पंडित मालवीय जरी तयार नसले तरी स्पर्शास्पर्श भेद दूर करण्यास ते तयार असता आम्ही तेवढ्या बाबीपुरता देखील त्यांचा उपयोग करून घेण्याऐवजी हिंदू संघटनेच्या कार्यातून त्यांना खड्यासारखे निवडून टाका
असे सांगण्यात आमची चूक होत आहे असे काही लोक म्हणतील. पण या बाबतीत आम्ही चुकत आहोत असे आम्हास मुळीच वाटत नाही. जातीभेद व स्पर्शास्पर्श भेद ते एकाच पदार्थाचे दोन प्रकार आहेत हे खरे. दोहोंच्या बुडाशी माणुसकी संबंधी भिन्न भाव ही एकच गोष्ट असली तरी पण ब्राह्मणेतरांतली माणुसकी हिनकस तर अस्पृश्यांची मलिन ही जातीभेद व स्पर्शास्पर्श भेद या दोहोंत मोठी तफावत आहे. त्यामुळे जातीभेद विसरून जाणे एक पटीने कठीण असले तर स्पर्शास्पर्श भेद विसरून जाणे लाखो पटीने कठीण आहे. वस्तुस्थिती अशा प्रकारची असताना जातीभेद मोडण्यास ज्या पंडित मालवीयांचा धीर होत नाही ते अस्पृश्यता निवारणास कंबर कसतील या म्हणण्यावर आमचा मुळीच विश्वास बसत नाही. जातीभेद हा स्पर्शास्पर्श भेदापेक्षा कितीतरी जवळचा पल्ला आहे, परंतु ज्यास एवढ्या जवळचे मकान गाठता येत नाही तो एवढ्या दूरची मजल मारील हे म्हणणे हास्यास्पद आहे. पडलंकेला जाणाराने आधी लंकेला जाण्याची सिद्धता दाखविली पाहिजे. बेटी व्यवहार सुरू झाल्याशिवाय जातीभेद मोडणार नाही ही विचारसरणी जातीभेद मोडावा असे प्रतिपादन करणाऱ्या लोकांना मान्य आहे. पण आस्ते कदम म्हणून आधी जाती जातीत रोटी व्यवहार सुरू करावा असा त्यापैकी बऱ्याच लोकांचा आग्रह दिसतो. तो झाल्याने जातीभेद लयास जाईलच असे सांगता येत नाही. खुद्द ब्राह्मण जातीत अशा अनेक जाती आहेत की ज्यात परस्पर रोटी व्यवहार होत असतो. पण अशा प्रकारचा रोटी व्यवहार आज अनेक वर्षापासून चालत आला असतानाही त्यांच्यातील भेदाची भावना नष्ट झालेली दिसत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की नुसता रोटी व्यवहार सुरू झाला तर तेवढ्याने जातीभेदाचे उच्चाटन होत नाही. कारण रोटी व्यवहार जरी सुरू झाला तरी बेटी व्यवहाराचा भेद शिल्लक राहून जातीभेदाच्या वृक्षाचा परिपोष व्हावयाचा तो होतोच. बेसुमार वाढलेले निवडुंगाचे काटेरी कुंपण जर नको असेल तर त्याची छाटाछाट करून कार्यभाग होणार नाही. ते सर्व मुळापासूनच उपटून टाकले पाहिजे. तशीच गोष्ट जातीभेदाची आहे. जातीभेदाच्या इमारतीचा पाया बेटीबंदीवरतीच उभारलेला आहे, रोटीबंदीवरती उभारलेला नाही. तेव्हा जातीभेदाची इमारत उद्ध्वस्त करून टाकावयाची असेल तर प्रथमतः बेटीबंदीवरती गदा घातली पाहिजे. हिंदू व मुसलमान यांच्यात आजकाल जी रणे माजून राहिली आहेत त्यांना आळा कसा घालता येईल याबद्दल आज सर्वत्र विचार विनिमय चालू आहे. परंतु कोणत्या प्रकारचा उपाय योजिला असता गुण येईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. हा प्रश्न इतक्या भानगडीचा का व्हावा याचा पूर्णपणे विचार केला असता असे दिसून येते की हिंदू व मुसलमान यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे याचे खरे स्वरूप लोकांच्या ध्यानात पूर्णपणे आलेले दिसत नाही. हिंदू व मुसलमान यांच्यातील नात्या गोत्यास कोणी कसल्याही नावाने संबोधिले तरी तो संबंध एक प्रकारचा जातीभेदच आहे असे आमचे मत आहे. रोटीबंद बेटीबंद ही जातीभेदाची मुख्य लक्षणे आहेत. यावरून पाहता जसा ब्राह्मण व मराठा यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही तसा ब्राह्मण व मुसलमान यांच्यातही होत नाही. ब्राह्मण व मराठा हा जर जातीभेद आहे तर हिंदू व मुसलमान हा देखील जातीभेद आहे असेही मानले पाहिजे. हा मुद्दा एकदा मान्य झाला म्हणजे हिंदू मुसलमानांची तेढ मिटविण्यास कोणता उपाय योजावा याविषयी पंचायत पडणार नाही. कारण हिंदूतील जातीभेद मोडण्यास जो उपाय सांगितला जातो तोच उपाय हिंदू मुसलमानातील भेद मोडण्यास अंमलात आणला पाहिजे. जातीभेद मोडण्यास जसा मिश्र विवाह होणे अवश्य आहे तसा हिंदू मुसलमानातील जातीभेद मोडण्यास त्यांच्यातही मिश्र विवाह झालेच पाहिजेत. हे मत आमचेच नसून डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांचेही पण तेच मत आहे. अशा दृष्टीने पाहता कुमारी मालिनीताई पाणंदीकर BA BT या हिंदू मुलीचा गुलाबखान बशरुद्दीन खान BA BT या मुसलमान गृहस्थाबरोबर झालेला विवाह अत्यंत महत्वाचा आहे. कुमारी मालिनीताई या हिंदू समाजातील सारस्वत जातीपैकी असून लो डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मुलीची मुलगी म्हणजेच नात होय. या कामी मालिनीबाईंनी जो धीर दाखविला तो त्यांना साजेसाच आहे. त्यांचा जन्मच पुनर्विवाहित दाम्पत्याच्या पोटी झालेला आहे. त्यांच्या मातोश्री व त्यांचे वडील पाणंदीकर यांचा विवाह हा महाराष्ट्रातील पहिलाच पुनर्विवाह होय. अर्थात माशांच्या पिलांना ज्याप्रमाणे पोहावयास शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे मालिनीबाईला सुधारणेची शिकवण देण्याचे काही कारण नाही. तसे जर नसते तर मालिनीबाईंनी ही सामाजिक सुधारणेतील अगदी लांबची उडी घेतलीच नसती.
हिंदू मुसलमानातील भेदाभेद नष्ट होण्यापुरताच अशा मिश्र विवाहांचा फायदा आहे असे नाही. हिंदू महासभेला प्रिय असलेल्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनेही त्यास महत्व आहे. मालिनीबाई मुसलमानांच्या गोटात गेली असे म्हणून तिचा उपहास करणारा एक पक्ष निर्माण झाला आहे. या पक्षाची समजूत अशी आहे की गांधर्व विवाह असो किंवा ब्राह्म विवाह असो, त्यात वरपक्षाचा वरचढपणा नेहमीच असणार. अशा स्थितीत मालिनीबाईंचे गुलाबखान यांच्याशी एकदा लग्न होऊन गेल्यावर पुढे मागे मालिनीबाईने कुंकू लावू नये व हिंदू पद्धतीचा पोशाख करू नये अशी जर खान साहेबांची लहर लागली तर पुढे काय? परंतु वरपक्षाचा नेहमीच वरचढपणा राहतो असे कशावरून? कौटुंबिक कार्यक्रमाच्या चरकात सापडल्यावर वधू पक्षाचे वरपक्षावर काहीच चालत नाही असे म्हणणे सत्यास धरून होईल असे आम्हास मुळीच वाटत नाही. फार दूर कशाला, हिंदूतील पुरुष वर्गास अमुक एक सामाजिक सुधारणा तुम्ही का घडवून आणीत नाहीत असा प्रश्न केला असता बायकांपुढे आमचे काही चालत नाही असा उघडा जबाब मिळतो. यापेक्षा वधू पक्षाच्या वरचढपणाचा दुसरा पुरावा कोणता पाहिजे? आम्ही तर असे म्हणतो की या विवाहापोटी मालिनीबाईंवर हिंदू पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येण्याऐवजी खान साहेबावरच मुसलमान पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येईल. हा केवळ तर्क नसून त्याला ऐतिहासिक पुरावा देता येण्यासारखा आहे. हिंदू मुसलमानातील हा काही पहिलाच विवाह नव्हे. यापूर्वी मोगल बादशहांनी हिंदू मुलींशी विवाह केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु त्या मिश्र विवाहात मोगल बादशहाच हिंदू झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही. कारण वधू पक्षांच्या वरचढपणामुळे उदारमतवादी अकबर बादशहापासून पुढे कोणाही मोगल बादशहाची नव्हे, कडव्या औरंगजेबाची सुद्धा सुनता झाली नव्हती. असाच परिणाम मालिनीबाईंच्या लग्नाचा होणार नाही कशावरून? आणि असे जर झाले तर हिंदूंच्या गोटातून एक बाई गेली असा शोक करण्याची हिंदू समाजावर पाळी येण्याऐवजी मुसलमान समाजातून एक पुरुष हिंदू स्त्रीच्या प्रेमरज्जूने बद्ध होऊन आपल्या समाजात आला म्हणून त्यास आनंद होईल. आता या दोहोंपैकी परिणामी कोणती गोष्ट घडून येईल हे सर्वस्वी हिंदू समाजाच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. हिंदू समाजाने या दाम्पत्यास जर सहनशीलतेने वागवून हिंदू समाजात मोडण्यास अवसर दिला तर या मिश्र विवाहाचा परिणाम खान साहेबांच्या हिंदूकरणात होईल. उलट जर त्यांचा छळ करण्यात आला तर त्याचा परिणाम मालिनीबाईच्या मुसलमानीकरणात होईल. दुर्दैवाने परिणामी दुसरीच गोष्ट घडून आली तर त्यात मालिनीबाईचा दोष न होता हिंदू समाजाचाच दोष होईल. काहीही झाले तरी मालिनीबाईने हिंदू समाजाची ध्वजा परधर्माच्या मोहल्ल्यात रोवून पर्यायाने हिंदू महासभेच्या शुद्धीच्या कार्यास मदत केली. याबद्दल हिंदू धर्माची वाढ व्हावी असे इच्छिणारा दरेक हिंदू त्यांचे अभिनंदनच करेल. ज्या युवतीने एवढे धैर्य दाखविले तिचा बाप अगदी जहाल सुधारक असेल असा समज कोणाचा झाला असता तर त्यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. पण मालिनीबाईची धडाडी तिचे वडील पानंदीकर यांच्यात मुळीच नाही असे मोठ्या कष्टाने आम्हास म्हणावे लागते. तारीख 22 मेच्या विविध वृत्तांत अस्पृश्यता निवारण या मथळ्याखाली पानंदीकर यांचे अस्पृश्यता निवारणावर काही स्फुट विचार प्रसिद्ध झाले आहेत. ते वाचून कोणाचीही निराशा झाल्या वाचून राहणार नाही. पानंदीकर लिहितात, अस्पृश्यता निवारण्याचे जे अनेक उपाय माझ्या मते फलद्रूप होऊ शकतील ते संक्षेपाने मी खाली नमूद करतो. 1. शास्त्रताच आम्ही अंत्यज आहोत ही जी अस्पृश्य समाजाची दृढमूल समजूत ती हळूहळू दूर गेली पाहिजे. 2. या अस्पृश्य वर्गातील आपापसातील अस्पृश्यता अगदी पहिल्याने दूर केली पाहिजे. 3. विरोधभाव जागृत न करता जे जे हक्क प्राप्त होतील त्यांचा उपकार बुद्धीने गाजावाजा न करिता फायदा करून घेतला पाहिजे. 4. स्वच्छ अंग व स्वच्छ कपडे वापरण्याची सवय संपादन केली पाहिजे. आणि 5. चांगल्या शिक्षणाचा फायदा करून घेतला पाहिजे. या कामी या वर्गाकरिता स्वतंत्र शाळा स्थापन केल्या पाहिजेत. इतर वर्गाच्या शाळातूनच आम्हा शिक्षण मिळाले पाहिजे हा आग्रह सोडून दिला पाहिजे. कारण या आग्रहाने निष्कारण विरोधभाव मात्र उत्पन्न होतो. याप्रमाणे क्रमशः सुधारणा घडवून आणल्या म्हणजे अस्पृश्यता सहज निघून जाईल असा भरवसा वाटतो. पानंदीकर यांनी पुष्कळ अनुभवाने व दीर्घ मनाने जे उपाय शोधून काढले आहेत ते ज्यांनी पुण्याचे भोपटकर, माटे, केसरीकार आणि त्यांच्या कंपुतील लोक यांचे या बाबतीतले लेख वाचले असतील त्यांना त्यात काही नवे आहे असे वाटणार नाही. त्यातील बऱ्याच मुद्द्याचे यापूर्वी बहिष्कृत भारतातून खंडन झालेले आहे. तेव्हा त्यांच्या फोलपणाबद्दल आणखी लिहिण्याची जरुरी नाही. एकाच गोष्टीचा आम्हास विस्मय वाटतो
ती गोष्ट ही की पाणंदीकरांसारख्या सुधारकाने अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत धार्मिक मनोवृत्ती न दुखवतील अशी खबरदारी घेण्यास सुचवून लोक आपखुशीने ज्या थोड्या हक्काच्या तुकड्यांनी मेहरबानीने भिक्षा घालतील त्याबद्दल त्यांचे पुष्कळसे आभार मानून भांडण न करता आस्ते आस्ते त्यांच्या दृढमूल झालेली आपल्या संबंधीची समजूत घालविण्याचा प्रयत्न अस्पृश्य लोकांनी अगदी धीरे धीरे करावा असे सांगणे हे होय. वर पाहणाऱ्यांना हा उपदेश मोठ्या कळकळीचा आहे असे वाटेल, पण जराशी अंतदृष्टी ठेवून त्यांच्या समग्र लेखाचे तात्पर्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करताच सुधारक म्हणवून घेणाऱ्या पाणंदीकरांत व एखाद्या साध्या भोळ्या सनातन धर्मवाद्यात काहीच फरक नाही असे दिसून येईल. धार्मिक मनोवृत्ती न दुखविण्याचा त्यांचा उद्देश तर करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशाच प्रकारचा आहे. का की लोकांच्या धार्मिक मनोवृत्तीची एवढी काळजी बाळगणाऱ्या या गृहस्थांनी स्वतः पुनर्विवाह करून त्याच लोकांच्या मनोवृत्ती का दुखविल्या? का विधवा पुनर्विवाह हा धार्मिक मनोवृत्ती दुखविणारा विषयच नव्हे? का त्यांनी केलेला पुनर्विवाह हा एक शास्त्रसंमत विधी होय असे लोक समजले? का आता मुले बाळे होऊन ती भार्यामृत झाल्यावर म्हातारपणी त्या कृत्याबद्दल उपरती होऊन प्रायश्चित्ता खातर म्हणून ते आता इतरांना वरील प्रकारचा साळसूदपणाचा उपदेश करतात, जो एका तोंडाने आपण अंत्यज आहोत अशी भावना अस्पृश्य वर्गाने आपल्यातून काढून टाकावी असे सांगतो व त्याच तोंडी अस्पृश्यांनी स्पृश्य वर्गाच्या शाळांतून आम्हा शिक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह धरता कामा नये असे बजावतो. त्याच्या ठाई अस्पृश्यता निवारण्याची कळकळ किती असेल याची जबरदस्त शंका येते. असे करा पण तसे नको, हे घ्या पण ते मागू नका, येथवर या पण पुढे जाऊ नका, अशा पण परंतुंच्या पक्षांतरबोधक उभयान्वयी अव्ययाच्या जाळ्यात गुरफटून गेलेला सुधारक खरा सुधारक नसून फक्त नामधारी सुधारक होय असेच म्हटले पाहिजे. पाणंदीकरांच्या वर्तनापासून बोध घ्यावयाचा तो हा की सुधारक म्हणून टेंभा मिरविणारे स्पृश्य लोक आणीबाणीच्या वेळी आपली पगडी फिरवितात आणि अस्पृश्यांची फसगत करतात. महाडचा खटला 6 जून पासून अलिबाग येथे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मिस्टर हुड यांच्या समोर चालून त्याचा त्यांनी तारीख 21 जून रोजी कोर्टाने निकाल दिला. खटल्यात एकंदर 9 आरोपी होते. त्यापैकी 4 आरोपींना निर्दोष म्हणून सोडून देण्यात आले व बाकीच्या 5 आरोपींना पिनल कोड 147, 149, 451 व 323 याखाली गुन्हेगार ठरवून प्रत्येकी 4 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली. शिक्षा झालेल्या आरोपीतर्फे अपील करण्यात येणार आहे असे कळते. या अपीलाचा व त्यावर प्रसंग विशेषी तपासणी अर्ज हायकोर्टाकडे झाला तर त्याचा निकाल झाल्यावर या खटल्याची संपूर्ण हकीकत पुरवणी पत्रकाराच्या रूपाने आम्ही छापून काढणार आहोत. खटल्याच्या निकालावरून अस्पृश्यांचा जय झाला असे आम्हास वाटते. तथापि काही अस्पृश्य व बऱ्याचशा अस्पृश्य लोकांना वाईट वाटत असल्याचे आमच्या कानी आले आहे. सर्वच आरोपींना शिक्षा होईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांना तसे वाटणे अगदी साहजिकच आहे. मग आमच्या या कष्टी झालेल्या मित्रास आम्ही असे विचारतो की पेशवाई जर असती तर चौदार तळ्याच्या बाबतीत शिक्षा कोणाला झाली असती? आमची खात्री आहे की आरोपींना धर्मवीर म्हणून सोडून देण्यात आले असते व डॉक्टर आंबेडकरांसह इतर अस्पृश्यांना धर्म बुडविला म्हणून हत्तीच्या पायाशी बांधून मारले असते. तसे न होता ब्रिटिश न्यायदेवतेने अस्पृश्यांचा हक्क कबूल करून आरोपींपैकी 5 जणांना शिक्षा केल्या. हे त्या मानाने काम थोडे झाले? आता जे आरोपी सुटले ते खरोखरच निर्दोष होते की काय हा प्रश्न अलहिदा आहे. मिस्टर हुड साहेबांनी दिलेल्या निकालपत्राची नक्कल आमच्या हाती आली नाही, तेव्हा त्यांच्या कायदेशीरपणाबद्दल लिहिणे आज शक्य नाही. तरी पण जो पुरावा झाला आहे त्यावरून सुटलेल्या आरोपींपैकी काही जणांस तरी शिक्षा झालीच पाहिजे होती असे आमचे मत आहे. खटल्यात सरकार फिर्यादी असल्यामुळे सरकारला सुटलेल्या आरोपी विरुद्ध अपील करण्याचा हक्क आहे. तो हक्क सरकारने यावेळी बजावावा अशी आमची सरकारला सूचना आहे. हा खटला किती महत्वाचा आहे हे आम्ही सरकारला सांगण्याची जरुरी नाही. अशा वेळी जर हा अधिकार उपयोगात आणला नाही तर मग तो केव्हा आणता येईल? स्वधर्म पत्राच्या तारीख 9 जूनच्या अंकात महाडच्या पाणी प्रकरणावर एक अग्रलेख लिहिण्यात आला आहे. हे प्रकरण घडून 2.5-3 महिने लोटल्यावर या संबंधी कोणी काही लिहिल असे आम्हास मुळीच वाटले नव्हते. कधीच नाही त्यापेक्षा उशिरा का होईना या न्यायाने स्वधर्मकारांनी या बाबतीत आपली लेखणी चालविली हे योग्यच झाले. कारण स्वधर्म पत्र म्हणजे डॉक्टर कुर्तकोटींच्या मठाचे मुखपत्र होय.
डॉक्टर कुर्तकोटी म्हणजे हिंदू धर्माचे जगद्गुरू. त्यांच्या पत्राने जर महाड प्रकरणाचा खल करू नये तर मग कोणत्या पत्राने तो करावा? इतक्या उशिराने होत असलेली ही चर्चा निर्दोष होईल अशी अपेक्षा करणे अगदी साहजिक होते. पण स्वधर्मकाराच्या चर्चेचा प्रकार अगदीच विपरीत दिसतो. स्वधर्मकार लिहितात, हा दंगा झाल्यावर त्या संबंधी ज्या निरनिराळ्या हकीकती प्रसिद्ध झाल्या त्यापैकी पुणे हिंदू सभेने जी प्रसिद्ध केली ती आम्ही विशेष विश्वसनीय मानतो. कारण अस्पृश्योद्धारार्थ आजन्म खटपट करणाऱ्या माणसांनी व अस्पृश्योद्धारांचेच काम करणाऱ्या संस्थेकडून मुद्दाम महाडपर्यंत जाऊन येऊन ती प्रसिद्ध केलेली आहे. बॅरिस्टर आंबेडकरांची हकीकत वस्तुस्था सर्वांपेक्षा विश्वसनीय धरावयास पाहिजे होती व तसेच आम्ही केले असते. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीचा प्रत्यक्षाशी विरोध येत असल्यामुळे व ती देताना कोणाही निपक्षपाती माणसाला सहज ओळखून येईल असा जातीद्वेष भरलेला असल्यामुळे त्यांची माहिती पुराव्याला धरता येत नाही. आमची बातमी स्वधर्मकार पुराव्याला धरीत नाहीत यात आम्हाला विशेष नवल वाटत नाही. जातीभेदामुळे हिंदुस्थानातील न्यायदान पद्धती किती मलिन झालेली आहे याचा अनुभव आम्हास नित्याचा आहे. ब्राह्मणेतर वाद सुरू झाल्यापासून तर न्यायाधीश आपल्या जातीवर जाईल या भयाचे भूत या प्रांतात पक्षकारांपुढे कायमचे नाचू लागले आहे. आणि म्हणून आमचा दावा या न्यायाधीशांकडून काढून दुसरा कोणीतरी परधर्मीय न्यायाधीशाकडे द्यावा अशा प्रकारचे अर्ज हायकोर्टाकडे सतत करण्यात येतात. स्वधर्मकारांनी माटे यांनी प्रसिद्ध केलेली हकीकत मान्य करण्यातही हीच हीन मनोवृत्ती व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा पक्षपात करणे हे शंकराचार्यांच्या मुखपत्रात शोभते की नाही याचा विचार स्वधर्मकारांनी अवश्य करावा. कारण माट्यांची महाडची हकीकत सपशेल खोटी आहे असे आम्ही गेल्याच्या मागील अंकात सिद्ध करून दिले होते. त्यात महाड म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष टिप्पणीस याच विषयी केलेल्या विधानाचा खोटेपणा आम्ही माट्यांच्या पदरात घातला होता. आज माट्यांच्या दुसऱ्या एका विधानाचा असत्यपणा आम्ही सिद्ध करून देत आहोत. माटे यांनी आपल्या हकीकतीत असे प्रसिद्ध केले होते की एका बाईवर हात टाकल्याची जी गोष्ट अस्पृश्य लोकांनी जाहीर केली होती ती गोष्ट खोटी असून त्या संबंधी आपण बाईच्या आप्तेष्टांजवळ चौकशी केली आहे. हे विधान किती असत्य आहे हे ज्यास पाहावयाचे असेल त्यांनी आजच्या अंकात दुसरीकडे खुद्द त्या बाईच्या नवऱ्याचे पत्र छापले आहे ते अवश्य वाचून पाहावे. सुशिक्षित म्हणविणाऱ्या माट्यांसारख्या मास्तर गृहस्थांनी असत्य गोष्टी चार चौघांपुढे बिनदिक्कतपणे सत्य म्हणून मांडाव्यात यासारखे दुसरे निंद्य वर्तन असू शकेल असे आम्हास वाटत नाही. माट्यांच्या विरुद्ध आलेला हा पुरावा खोटा असल्यास तो खोडून टाकण्यास त्यांनी पुढे यावयास पाहिजे होते. पण तसे न करता माटे मूग गिळून स्वस्थ बसले आहेत. यावरून खोट्याचा वाटा कोणाच्या पदरात येतो हे स्वधर्मकारांनी ओळखावयास पाहिजे होते. पण तसे न करता उलट अनेक अस्पृश्य विद्यार्थी माटे यांनी तयार केलेले आहेत ते केव्हा ना केव्हा बोलते होतील व डॉक्टर आंबेडकरांना माटे ही काय अजब चीज आहे हे दाखवून देतील अशी दरपोक्ती केली आहे. माटे यांनी तयार केलेले अस्पृश्य विद्यार्थी कोणते व किती आहेत याची आम्हास माहिती नाही. तथापि त्यांच्या कच्छपी लागलेल्या अस्पृश्य विद्यार्थ्यांपैकी पांडुरंग नथुजी राजभोज हे एक होते. पण त्यांनी तर माट्यांची तरफदारी करण्याऐवजी माट्यांच्या खोटेपणाबद्दल त्यांच्यावर जोराचा हल्ला केलेला आहे. तारीख 8 मेच्या ज्ञानप्रकाशात लिहिलेल्या त्यांच्या पत्रावरून उघड होत आहे, ईश्वर करो आणि सगळेच चेले माट्यांवर न उलटोत. स्वधर्मकार लिहितात की माटे यांनी आपला जन्म अस्पृश्योद्धार करण्यात घालविलेला आहे. असेलही माट्यांच्या अस्पृश्योद्धारासंबंधी लिहिण्याची पूर्वी आम्हास जरुरी वाटली नव्हती. परंतु स्वधर्मकारांनी ज्या अर्थी हा प्रश्न उपस्थित केला आहे त्या अर्थी त्यासंबंधी 2 शब्द लिहिणे जरूर दिसते. अस्पृश्योद्धाराच्या कामी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या सद्गृहस्थामध्ये आमच्या माहितीप्रमाणे माट्यांचे व त्यांच्या अस्पृश्यता निवारक मंडळाचे नाव अगदी अलीकडेच झळकू लागले आहे. कोणतेही काम करावयाचे झाले तर ते त्यांच्या अस्पृश्यता निवारक मंडळाच्या नावाने होत असते. या मंडळाच्या संबंधी विशेष नवलाची गोष्ट म्हणजे ही की या मंडळातर्फे काही करावयाचे झाले तर ते सेक्रेटरीने ठरवायचे, अध्यक्षाने त्यावर सही करायची आणि अस्पृश्यता निवारक मंडळाच्या नावाने प्रसिद्ध करावयाचे व अस्पृश्यता निवारक मंडळाचे मत म्हणजे अस्पृश्य वर्गाचे मत असे जगाला भासवावयाचे. खरे पाहिले असता या अस्पृश्यता निवारक मंडळाला ना सभासद ना वर्गणी, एक अध्यक्ष एक सेक्रेटरी या 2 जीवावर त्यांची उडी. त्यातही ज्या माट्यांच्या नावाने स्वधर्मकार एवढी घंटा वाजवित आहेत त्या माट्यांनी अस्पृश्यता निवारणाप्रित्यर्थ प्रत्यक्ष अशी कोणती गोष्ट करून दाखविली आहे हेही स्वधर्मकार सांगत नाहीत.
का माट्यांनी कोणा अस्पृश्याबरोबर रोटी व्यवहार करून दाखविला आहे का, बेटी व्यवहार करून दाखविला आहे का? माट्यांनी केले आहे तरी काय, हे एकदा स्पष्ट झाले असते म्हणजे त्यांच्याबद्दल शंका कुशंका घेण्यास तरी कोणास कारण उरले नसते. आम्हास जी माहिती उपलब्ध झाली आहे ती अशी की माटे हे एवढे सोवळे गृहस्थ आहेत, त्यांनी आपल्या घरातील एक खोली अस्पृश्यांच्या स्वागता कारणे निराळीच राखून ठेवली आहे. अस्पृश्यांना आपल्या घरातील दुसऱ्या खोलीत ते कधीच घेऊन जात नाहीत व अस्पृश्य लोक या खोलीत बसले असताना जर एखादा स्पृश्य पाहुणा आला तर त्याला अस्पृश्य खोलीत न आणता आपणच बाहेर जाऊन त्यांची मुलाखत घेतात. आमची ही बातमी खोटी असल्यास आम्ही ती परत घेऊ, पण ती माट्यांच्या येथे जावयेव असणाऱ्या एका अस्पृश्य मित्राकडून मिळालेली आहे. सबब ती खरी असणे शक्य आहे. आम्ही आपले माट्यांविषयीचे मत जे इतक्या स्पष्टपणे मांडले आहे याचे कारण असे की आम्हाला अस्पृश्योद्धाराच्या कामी पडणाऱ्या लोकांची निवडानिवड करावयाची आहे व खऱ्याला जवळ करून खोट्याला घरपर्यंत पोहोचवावयाचे आहे. माट्यांनी अस्पृश्यता निवारण्याचे सोंग कशाकरिता आणले आहे हे आम्ही एकदा विशद करून सांगितले आहे. आमचे म्हणणे अगदीच निराधार नाही. हे माट्यांनी नुकतीच भरवलेल्या मातंग परिषदेची जी हकीकत दुसरीकडे छापली आहे तिच्यावरून दिसून येईलच. अल्पबुद्धीचे लोक नेहमी परबुद्धीने वागणारे असतातच. त्यांना हाताशी धरून कोणीही स्वार्थ साधू माणूस त्यांच्या समाजात बुद्धिभेदाचे पातक करू शकतो. अशा प्रकारचा बुद्धिभेद अस्पृश्यांत दिसतो. या गोष्टीवर अवलंबून केसरीने अस्पृश्यांत फाटाफूट झाली म्हणून आनंदाने टाळ्या पिटल्या आहेत. पण केसरीने आपला राक्षसी आनंद व्यक्त करण्यापूर्वी मांग परिषदेची दुसरी बाजू अवश्य वाचून पहावी, म्हणजे फूट कशी पडते याचा सहज खुलासा होईल. आमची खात्री आहे की जर अस्पृश्य लोकातील स्वार्थ साधू लोक अस्पृश्यांच्या वाटेस जाणार नाहीत तर त्यांच्यात कधीच फूट पडणार नाही. अर्थाचा अनर्थ करून वस्तुस्थितीचा विपर्यास करून एकमेकांची मने एकमेकांविषयी कलुषित केल्यामुळेच फाटाफूट होते. तसे होऊ नये म्हणून माट्यांना आमची अशी सूचना आहे, अस्पृश्यांवरील आपले प्रेम खोटे असो व खरे असो आपण त्यांना आता स्वतःचा संसार स्वतःच करण्यास मुभा द्या. आपले प्रेम खोटे असेल तर आपण दूर होण्यात आपला प्रामाणिकपणा आहे. आपले प्रेम खरे असेल तर दूर होणे हे आपले कर्तव्य आहे. मूल किती जरी लाडके असले तरी त्यास सदोदित खांद्यावर घेतल्याने ते पांगळे होते. त्याला सोडून दिल्याने ते ठेचाळेल हे खरे, पण अखेर ते स्वतःच्या पायावर उभे राहावयास शिकेल व स्वतंत्र होईल. तसे झाले तर सकटांना कधीतरी अध्यक्ष होता येईल. नाहीतर परिषद रासकटांच्या जातवाल्याची आणि अध्यक्ष माट्यांच्या जातवाल्यांचे असा गुलामगिरीचा शिरिस्ता नेहमीचाच पडून जावयाचा. अस्पृश्य वर्गाशी वागताना स्पृश्य लोक किती अमानुषपणे वागतात याची एक हृदयभेदक कहाणी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. इंदोर व ग्वाल्हेर संस्थानात बळहाई नावाची एक अस्पृश्य जात आहे. होळीच्या सणात या बळहाई जातीतील स्त्रियांचे डोळे बांधून त्यांची गावातून धिंड काढण्यात येते व स्पृश्य लोकांकडून त्यांच्यावर घाण टाकण्यात येते. या घाणीच्या माऱ्याने बेदम होऊन त्या बिचाऱ्या बायांनी दिनवाणीने आम्हाला सोडा म्हणून धाय मोकलली तरी स्पृश्य लोक त्यांची सुटका न करता जास्तच घाण टाकून त्यांची मजा पाहतात. या धुळवडीच्या प्रकारास झुंबरा बिगार असे म्हणतात व असे करणे हा गावकऱ्यांचा हक्क आहे असे तिकडे मानण्यात येते. या बळहाई लोकांमध्ये सामाजिक जागृती सुरुवात झाली आहे व त्यामुळे आपल्या स्त्रियांची होत असलेली विटंबना या लोकांस न खपून त्यांनी यावर्षी झुंबरा बिगार झुगारून दिली. त्यामुळे स्पृश्य लोक चिडून जाऊन त्यांनी या बळहाई लोकांचा अमानुष छळ चालविला आहे. काही ठिकाणी त्यांना बेदम मार देण्यात येत आहे. त्यांचे पाणी बंद करण्यात येत आहे. त्यांना मोलमजुरी न देण्याचा सर्वांनी कट करण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी त्यांची घरेही जाळण्यात आलेली आहेत. या छळामुळे हे बळहाई लोक इतके त्रस्त झाले आहेत की त्यांना आपली कायमची वस्ती सोडून मार्ग दिसेल तिकडे निघून जाणे भाग पडले आहे. हा छळ जनतेतर्फे होत आहे असेच नव्हे तर त्यात वरील संस्थानातील अधिकारीही सामील आहेत. असाच एक प्रकार मलबार प्रांतात घडून आला आहे. मलबार प्रांतात अस्पृश्य लोकांनी फक्त पितळेचे दागिने घातले पाहिजे असा शिरस्ता आहे. गेल्या मे महिन्याच्या अखेरीस मानूर मुक्कामी अस्पृश्यांची एक सभा भरविण्यात आली होती. त्या ठिकाणी मलबारांतील अस्पृश्य जातीने पितळेचे दागिने घालण्याचे सोडून देऊन सोन्याचे दागिने घालण्याचा प्रघात पाडावा असा ठराव झाला. शुभस्य शीघ्रम या न्यायाने सभा संपल्यानंतर काही अस्पृश्य स्त्रियांस सभेच्या चालकांकडून पुतळ्या वजा सोन्याचे दागिने देण्यात आले.
एवढ्यावरून स्पृश्य हिंदू चिडून जाऊन त्यांनी अस्पृश्य लोकांस मोलमजुरी न देण्याचा संप केला आहे. असाच परिणाम महाडच्या परिषदेचाही होत आहे. ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे. महाडच्या परिषदेत भाकर मागणे, मृत मांसाहार करणे वगैरे वगैरे अनिष्ट चाली बंद करण्याबद्दल ठराव झाले होते. हे ठराव इतक्या लवकर अंमलात येतील हे आम्हा स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे कुलाबा जिल्ह्यात भाकर मागणे व मृत मांसाहार करणे बंद झाले आहे. परंतु ज्या गावात असा नवा कार्यक्रम सुरू झाला आहे त्या गावात अस्पृश्यांवर मोठा कहर उडून गेलेला आहे. काही ठिकाणी त्यांना गावातून येण्या जाण्याची बंदी झाली आहे. काही ठिकाणी गावातील लोकांनी कट करून अस्पृश्यांकडे खंडाने असलेल्या जमिनी काढून घेण्यात आल्या आहेत. अशा परी अस्पृश्यांना जेरीस आणून जुन्या हीन चालीची बोध त्यांच्या मर्जी विरुद्ध त्यांच्या पाठीवर लादण्यात येत आहे. हा सर्व प्रकार पाहून वाचून कोणाही सुज्ञ माणसास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अस्पृश्य वर्गातील लोक स्वच्छ राहत नाहीत, उष्ट्या अन्नाची भिक्षा मागतात व मृत जनावरांचे मांस खातात. यामुळे त्यांना अस्पृश्य मानण्यात येते असे स्पृश्य लोक नेहमीच मोठ्या दिमाखाने सांगतात व अशा प्रकारचे अमंगल आचार सोडून दिल्याशिवाय अस्पृश्य लोकांस स्पृश्य मानता येणार नाही असा उपदेश नेहमी करण्यात येतो. अस्पृश्य जनता जेव्हा अज्ञानांधकाराने अगदी व्यापली होती त्यावेळी अशा प्रकारच्या उपदेशाची जरुरी होती. परंतु हल्लीच्या काळी सर्व अस्पृश्य जनता खडबडून जागी झाली आहे. ज्या चालीरीतींच्या पायी तीस हीनत्व पदरी आले आहे त्यांना एकदम फाटा देण्यास ती सिद्ध झाली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की अस्पृश्य लोक ज्या स्पृश्य लोकांच्या सांगण्यावरून आपली राहणी सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत तेच स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांच्या कार्यात विनाकारण कांटे पसरीत आहेत. अस्पृश्य वर्गातील लोकांनी आम्हास अस्पृश्य का मानण्यात येते असा प्रश्न केला असता तुम्ही लोक अभक्ष खाता, अमंगल बोलता व अस्वच्छ राहता, यास्तव आम्ही तुम्हास शिवून कसे घ्यावे अशा अडवणुकीच्या गोष्टी स्पृश्य लोक करतात. आता तेच अस्पृश्य लोक आपखुशीने आपले सर्व आचार विचार बदलण्यास सिद्ध झाले असता ते त्यांनी बदलू नयेत म्हणून त्यांच्या विरुद्ध आपल्यात जेवढी काही शक्ती असेल ती सर्व खर्ची घालून स्वतःच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या असहाय्य अस्पृश्यांची दैना करून त्यांना ठरविलेल्या पायरीच्या वर पाऊल टाकू द्यावयाचे नाही. हा जो स्पृश्य लोकांनी निश्चय केलेला दिसतो तो पाहून कोणाही सुज्ञ माणसास आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. जेथे केवळ अस्पृश्य लोक कोणाचे काही नुकसान न करता आपल्या बऱ्याच्या गोष्टी करण्यास झटत असतात तेथे तुम्ही माजलात असे म्हणून हिंदू मामलेदारांनी त्यांच्या तक्रारींची दाद घेऊ नये. हिंदू सावकारांनी त्यांची उसनमारी बंद करावी. हिंदू मारवाड्याने त्यांना कर्ज देऊ नये व हिंदू जमीनदारांनी आपल्या जमिनी त्यांच्याकडे लावू नयेत. हा अस्पृश्योद्धाराचा प्रकार इतिहासात नमूद करण्यासारखा आहे. खरे म्हटले असता अस्पृश्य जनता कितीतरी मूढ जुन्या चालीरीतींच्या भूताने तिला इतक्या दिवसांपासून पछाडले आहे की उपदेशाची धुनी किती जरी दिली तरी तिचा काही उपयोग होईल किंवा नाही याची नेहमी जबरदस्त शंका असते. अशा परिस्थितीत फटक्यासारखा गुण आला हे पाहून अस्पृश्योद्धारा प्रित्यर्थ झटणाऱ्या सर्व लोकांस आनंदच वाटावयास पाहिजे होता. पण तसे न होता त्यांचा उलट चित्तक्षोभ व्हावा. यावरून एवढी गोष्ट स्पष्ट होत आहे की स्पृश्य लोकांना अस्पृश्यता घालवावयाची नसून अस्पृश्यांना अस्पृश्यच ठेवावयाचे आहे. राहणी सुधारल्याशिवाय आम्ही तुम्हास घरात घेणार नाही म्हणून सांगावयाचे आणि राहणी सुधारण्याचा प्रयत्न करीत असता पायरी सुटते म्हणून चढत असलेल्या माणसास लाथ मारून खाली पाडावयाचे. या निंद्य वर्तनाचा दुसरा अर्थ काय करावयाचा हे आम्हास कळत नाही. स्मृतिकार मनू याच्या मताप्रमाणे हिंदू समाजातील व्यक्तिमात्रास अष्टाधिकार असू शकतात. परंतु भगवान मनूने या अष्टाधिकारांची विभागणी आपल्या मर्जीनुरूप केल्यामुळे या अधिकारांपैकी बरेच ब्राह्मण वर्गाकरिता राखून ठेवले व बाकीचे उरले ते ब्राह्मणेतरांना देऊन टाकले. अस्पृश्यांना मात्र काहीच मिळाले नाही. ज्याला जसे अधिकार दिले त्याला तद्नुरूप राहणीही भगवान मनूने सांगितलेली आहे. अष्टाधिकारापैकी कोणतेच अधिकार अस्पृश्यांना नसल्यामुळे त्यांच्यासाठी मनूने अगदीच हलक्या प्रतीची राहणी सांगितलेली आहे. हे ज्या कोणी मनुस्मृतींचे अवलोकन केले असेल त्याला कळून येण्यासारखे आहे. अस्पृश्यांनी आपली राहणी सुधारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अष्टाधिकारांचे धनी होऊ पाहणे असेच होय. अर्थात स्पृश्य लोकांनी त्यांना या चढाओढीत विरोध करावा हे अगदी साहजिक आहे. पण हा सर्व प्रकार भगवान मनूच्या शिकवणीचा आहे हे निर्विवाद आहे. वरील कारणामुळे आम्हाला
प्रसंग विशेषी नाईलाजास्तव मनुस्मृतीवर टीका करण्याची जरूर पडते. पण याबद्दल आमचे व्यवसाय बंधू प्रबोधकार यांचा आमच्यावर रोष झालेला आहे. तो इतका की ते आपले पत्र आमच्या भेटीस पाठविणार नाहीत असे म्हणतात. ते म्हणतात की आम्ही शिवराळपणा करतो. त्यांनी आमच्यावर जो शिवराळपणाचा आरोप केलेला आहे त्यात किती तथ्य आहे हे दुसरीकडे छापलेल्या इतर वर्तमानपत्रकर्त्यांच्या अभिप्रायावरून वाचकांनीच ठरवावे. प्रबोधपत्राच्या संपादकाची विचारशुद्धी जितक्या उच्च प्रतीची आहे अशी ते शेखी मिरवितात, तितक्याच उच्च प्रतीची त्यांची जर विचारशुद्धी असती तर आम्हास उपदेश करण्याचा त्यांना अधिकार आहे असे आम्ही मान्य केले असते. परंतु त्यांची विचारशुद्धी किती हीन वृत्तीची आहे याचे प्रत्यंतर त्यांनी दिलेल्या अभिप्रायातच पाहावयास मिळते. संपादक महाशय म्हणतात, हिंदुस्थानात ज्या काळामध्ये औषधालाही मुसलमान किंवा ख्रिस्ती नव्हता त्या काळातील अस्पृश्यतेची गोष्ट एक प्रकारे वेगळी होती. पण आजच्या सारख्या काळामध्ये विधर्मी व गोमांसभक्षक असे लोक स्पृश्य समजण्यात येत असता रामकृष्णास भजणारे व गायीलाही पूज्य मानणारे असे सर्व धर्मीयच लोक पुरातन कालाप्रमाणे अस्पृश्यच मानण्यात यावेत. हा अन्याय यापुढे चालू राहणे केव्हाही इष्ट नाही. वरील उद्गारांवरून संपादक महाशय अस्पृश्यता काढणार ही केवळ अस्पृश्यता म्हणजे अनिती किंवा अधर्म आहे म्हणून नव्हे, तर मुसलमान लोक टपून बसले आहेत म्हणून. जर या देशातून मुसलमान लोकांची ब्याद निघून गेली तर अस्पृश्यांची माणुसकी ओळखण्यास हे संपादक महाशय तयार होणार नाहीत. अस्पृश्यता निवारणासारख्या पवित्र कार्यास आपधर्माच्या कोटीत बसविणाऱ्यांनी त्रिशुद्धीच्या आवश्यकतेचा पाढा दुसऱ्यास वाचून दाखवावा हे नवल नव्हे काय. केवळ मुसलमानांच्या बडग्यामुळे अस्पृश्यता नष्ट करणे इष्ट आहे हे सनातन धर्मीच कबूल करीत असताना अस्पृश्य लोकास तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारा असा उपदेश केला तर त्यात डॉक्टर उदगावकरांना का राग यावा हे आम्हास कळत नाही. सदरहू डॉक्टर महाशय यांनी रणगर्जनेच्या तारीख 6 जून 1927च्या अंकात अस्पृश्यता निवारणावर डॉक्टर आंबेडकरांचा तोडगा या मथळ्याखाली एक लांब लचक लेख प्रसिद्ध केला आहे. सदरील लेखात बहिष्कृत भारताच्या तारीख 20 मेच्या अंकातील अस्पृश्य वर्गाची जबाबदारी या अग्रलेखावरही स्वारी तुटून पडली आहे. आम्ही आपल्या अग्रलेखात मांडले होते ते त्यांना न खपल्यामुळे सुज्ञ मनुष्य अविवेकाचा दास होऊन आपली जबाबदारी झुगारून देऊन वाटेल तसे बरळू लागतो. तेव्हा त्या माणसाला जागे केले, त्याला विवेकाची मात्रा पाजली तर रागाने द्वेषाने धुंद झालेली त्याची दृष्टी निवळण्याचा संभव असतो. अशा भावनेने प्रेरित होऊन त्यांनी आमच्या अग्रलेखावर लिहिण्याचे श्रम घेतले आहेत. या श्रमाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विवेकाची मात्रा पाजण्या इतकी वैद्यकी डॉक्टर उदगावकरांच्या पदरी असो की नसो आम्ही कोणाच्याही हातून मात्रा घेण्यास तयार आहोत. मात्र मात्रा ही मात्रा नसली पाहिजे म्हणजे झाले. डॉक्टर उदगावकरांची मात्रा पाहू गेले असता फोलकट मात्राच आहे, तिच्यात काही राम दिसत नाही. आम्ही सांगितलेल्या 2 योगांपैकी प्रतिकार योग डॉक्टर उदगावकरांस पसंत आहे हे आम्ही आमचे सुदैव समजतो. नाहीतर प्रतिकार योगाची शिकवण हे देखील पाप आहे असे त्यांनी सांगितले तर काय घ्या. बहिष्कार योगाने मात्र डॉक्टर महाशयांचे पित्त खवळले आहे. खरे म्हटले असता तसे व्हावयाचे काही कारण दिसत नाही. उदगावकर स्वतःच लिहितात की डॉक्टर साहेबांनी 7 कोटी अस्पृश्य समाज आपल्या शब्दावर नाचेल अशी आशा धरू नये. या गोष्टीवर डॉक्टर उदगावकरांचा जर पक्का विश्वास असेल आणि आमचे पुढारीच नव्हेत असे अस्पृश्य वर्गाच्या तोंडून म्हणवून घेण्याचा प्रसंग डॉक्टर आंबेडकरावर येणार आहे. याची सुस्वप्ने जर आज उदगावकरांना पडत असतील तर डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक वेडा पीर आहे व त्याच्या बडबडण्यावर लक्ष न देता त्यांना स्वस्थ बसता आले असते. असो, आम्ही धर्मांतर करावयास सांगितले तर लोक आमचे पुढारीपण काढून घेतील असे भय दाखवून जर आम्हास स्तब्ध बसविण्याचा डॉक्टर उदगावकरांचा इरादा असेल तर डॉक्टर उदगावकरांना आमच्या स्वभावाची ओळख पटली नाही असेच म्हटले पाहिजे. 7 कोटी अस्पृश्य आमच्या शब्दावर नाचतील असे आम्ही केव्हाच मानले नव्हते. पण तेवढ्यावरून आम्हास जे सांगावयाचे किंवा करावयाचे ते सांगितल्याशिवाय किंवा केल्याशिवाय आम्ही कदापि राहणार नाही. आम्ही स्वतःला पुढारी म्हणून समजत नाही आणि लोक समजत असले तर अनुयायांनी पाऊल टाकले किंवा नाही याची वाट पाहत उभे राहणाऱ्या पुढाऱ्यांपैकी भेकड पुढारी आम्ही नव्हेत हे डॉक्टर उदगावकरांनी ध्यानात ठेवावे. तसेच आमच्यात व आमच्या अस्पृश्य बंधूत मतभेद होऊन आमचे पुढारीपण जरी नष्ट झाले तरी त्याचे आम्हास लव मात्रही वाईट वाटणार नाही. कारण
सवंग लोकप्रियता मिळवण्याकरिता लोकांना जे रुचेल तेच सांगावे अशा प्रकारचे दांभिकपणाचे आमचे धोरण नसून आपल्याला जे खरे वाटते तेच बोलावे हे आमचे प्रामाणिक मत आहे. असो, बहिष्कार योग हा उपाय लोकमान्य टिळकांचा आहे असे आम्ही म्हटले. त्याबद्दल डॉक्टर महाशयांस तर मोठेच हसे कोसळले आहेत. आमची खात्री आहे की डॉक्टर महाशयांना आमचे लिहिणे कळण्या इतकी बुद्धिमत्ता असती तर हसू येण्याऐवजी त्यांना रडे कोसळले असते व म्हणाले असते, लोकमान्य तुम्ही हे काय केलेत? राजकारणात इंग्रज प्रभू विरुद्ध सांगितलेल्या तुमच्या मात्रा हे अस्पृश्य लोक समाजकारणात स्पृश्य लोकांवर चालू पाहत आहेत. बरे झाले की लोकमान्यांच्या चेल्यात पुरती अक्कल नाही असती तर त्यांनी लोकमान्यांच्या नावाने खडे फोडले असते. तथापि डॉक्टर उदगावकरांच्या लेखातील टवाळकी वजा मजकूर बाजूस टाकला तरी बहिष्कार योग सांगण्यात आमचा अविवेक कसा झाला हे डॉक्टर महाशयांनी कोठेच दाखवून दिले नाही. अस्पृश्य समाजास धर्म सोडण्याचा उपदेश आत्मघातकी आहे असे डॉक्टर महाशय म्हणतात. पण नुसते म्हणून काय उपयोग? हिंदू समाजात राहिल्याने अस्पृश्य समाजाचे काय साधते व बाहेर गेल्याने काय उडते याचा ऊहापोह जरी त्यांनी केला असता तर आमची चूक आमच्या ध्यानात आली असती. पण डॉक्टर महाशय करतात काय? पदरी काही अस्पृश्यता निवारणाचे पुण्य असते तर ते जनतेपुढे त्यांनी मांडले असते. महाडला जो अत्याचार झाला त्याबद्दल डॉक्टर महाशयांनी आपल्या हिंदू महासभेतर्फे निषेध केला असता तर तो तरी आज सांगता आला असता. पण तेवढेही करण्याची बुद्धी म्हणा किंवा हिंमत म्हणा डॉक्टर उदगावकरांनी दाखविली नाही. मग कोणत्या तोंडाने परधर्मात जाल तर फसाल असे ते अस्पृश्यांना सांगतात हे आम्हास कळत नाही. न जाणो हिंदू महासभेचे चिटणीस होणे हीच त्यांच्या अस्पृश्यता निवारणाची साक्ष असेल किंवा हिंदू धर्माची महान तत्वे हीच आपली दौलत असे समजून अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्मावर सदा सर्वदा फिदा राहावे अशी त्यांची समजूत असेल. पण असल्या शुष्क गोष्टींनी किंवा नुसत्या शब्दाच्या कोटीक्रमाने आमची समजूत व्हावयाची नाही. डॉक्टर उदगावकर व त्यांच्या विचाराने जे लोक आहेत की ज्यांना आम्ही धर्मांतर करतो या म्हणण्याची चीड येते त्या सर्वांना आमचे असे निक्षूण सांगणे आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे म्हणणाऱ्या भिक्षुकाप्रमाणे आपलेपणाची साक्ष दे नाही तर पाणी सोड ही आमची मागणी आहे. तुमची नुसती नासकी बडबड आम्हाला नको आहे. ही वेळ परीक्षेची आहे. म्हणूनच स्पृश्य लोकांपैकी ज्या कोणास अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत काही बोलावयाचे असेल तर कृतीच्या बाहेर त्यांनी आपल्या शब्दांची मजल जाऊ देऊ नये. हे बरे नाही तर मुंबईत नुकतेच फणसवाडीत स्थापन झालेल्या देवालयाच्या चालकांची जशी परीक्षा घेण्यात आली तशीच इतरांचीही घेण्यात येईल. पुण्याच्या लोकांना देवळे बांधण्याची मोठी हौस आहे असे म्हणतात, पण त्याला काहीतरी कारण आहे. असे सांगतात की पुण्यातील लोकांस इतर शहरातील लोकांपेक्षा लघुशंकेचे व्यसन मोठे दांडगे आहे व त्याच्या निरसनार्थ जागोजाग जशी व्यवस्था असावयास पाहिजे होती तशी पूर्वीच्या काळी नसल्यामुळे लघुशंकेने पीडित झालेले लोक कोठेतरी पोट मोकळे करीत असत. त्यामुळे आसपासच्या घरवाल्यास या घाणीपासून पुष्कळ त्रास होत असे. आपल्या घराशेजारी अशी कोणी घाण करू नये म्हणून बिचाऱ्या घरवाल्यांनी पुष्कळ प्रयत्न केले पण ते सारे निष्फळ झाले. अशा विवंचनेत असताना कोणा एका घरवाल्याला अशी कल्पना सुचली की ज्या गल्लीत लोक लघुशंका करतात त्या गल्लीत जर देवळे बांधण्यात आली तर असल्या घाणीपासून आपली सुटका होईल. कारण देवळासारख्या पवित्र जागेनजीक असला घाणेरडा प्रकार करण्यास कोणास उचित वाटत नाही. ताबडतोब ही कल्पना साऱ्या पुण्याभर पसरली आणि कोठे कचकावून मसोबा तर कोठे सोट्या मसोबा, कोठे खुन्या मुरलीधर तर कोठे चिमण्या गणपती, कोठे बटाट्या मारुती तर कोठे भांग्या मारुती वगैरे वगैरे अनन्वित नावांच्या देवांची देवळे झाली. पुण्याचे कसेही असो पण अशी आपत्ती काही मुंबईच्या लोकांवर कोसळली नव्हती. यास्तव 10 लाख रुपये खर्च करून हे नवे देऊळ कशाकरिता बांधण्यात आले व त्यास प्रतिवादी भयंकर मठ असे भेसूर नाव का देण्यात आले हा काही थोड्या लोकांपुरता का होईना वादाचा प्रश्न होऊन राहिला होता. त्यातल्या त्यात हे देवालय सर्व हिंदू लोकांस खुले ठेवण्यात येणार आहे असे मुंबईतील हिंदुस्थान पत्राच्या तारीख 10 जूनच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. मठातील अस्पृश्यता निराकरणप्रिय लोकांनी ही बातमी डॉक्टर आंबेडकरांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा ही गोष्ट कसाला लावावी व त्यासाठी मठाच्या अधिपतीची भेट घ्यावी असे ठरले. त्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांनी मठाधिपतीस भेटावयास केव्हा यावे याबद्दल विचारपूस केली व रविवार तारीख 12 जून 1927 रोजी संध्याकाळी 6 वाजता आल्यास भेट होईल
असा टेलिफोनवरून निरोप आला. त्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकर रा शिवतरकर यांच्यासह सदरहू देवळात गेले. मठाधिपतीची भेट कशी होईल याची चौकशी करीत असता ओळखीच्या कोणी एका उपद्व्यापाने देवळातील एका पंड्याचे कान फुंकले. त्याबरोबर अस्पृश्य लोक देवळात शिरले, अस्पृश्य लोक देवळात शिरले असा एकच हलकल्लोळ उडाला. डॉक्टर आंबेडकर व रा शिवतरकर यांच्यावर जमलेल्या लोकांनी एकच गिल्ला केला. आम्ही आमंत्रणाने आलो आहोत, तुम्हाला काय करावयाचे असेल ते करा, आम्ही हटणार नाही असे रोखठोक सांगून जर या प्रसंगाला धीराने तोंड देण्यात आले नसते किंवा किंचित भित्रेपणा दाखविण्यात आला असता हे प्रकरण हातघाईवर येऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले असते. तथापि ज्या सद्गृहस्थांनी वृत्तपत्री प्रसिद्ध झालेली माहिती डॉक्टर आंबेडकरांच्या निदर्शनास आणली होती ते गृहस्थ अचानक तेथे आल्यामुळे गर्दीतील काही लोकांनी त्यांच्यावर हात टाकला. इतक्यात मठाधिपतीच्या सेक्रेटरीस ही गोष्ट कोणीशी जाऊन कळविल्यावर ते तेथे आले व त्यांनी गोंगाट थांबविला व मठाधिपतींची व आपली पुन्हा केव्हा तरी भेट करून देऊ असे सांगून डॉक्टर आंबेडकरांना परतून लाविले. आम्ही आपला पत्ता त्यांना दिला होता व त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. काही मुदतीत जर आम्हाला उत्तर आले नाही तर या बाबतीत अस्पृश्यांचे हक्क संरक्षित करण्याकरिता जी उपाययोजना सुचेल ती आम्ही अंमलात आणू. या बोलघेवड्या लोकांचा असा पिच्छा पुरवल्याशिवाय ते बोलाप्रमाणे कृती करण्यास कदापिच सिद्ध होणार नाहीत. मुंबईतील अस्पृश्य लोकांस आपला देवळात प्रवेश करून देण्यास ही उत्तम संधी सापडली आहे. तिचा उपयोग करून घेण्यास त्यांनी सिद्ध व्हावे अशी आमची त्यास आग्रहाची सूचना आहे. त्या सूचनेचा ते पूर्ण विचार करतील अशी आम्हाला आशा आहे. मुंबईतील जे काही अस्पृश्य लोक निराळे देऊळ बांधण्याचा उपक्रम करीत आहेत त्यांना आमचे या बाबतीतील काय मत आहे हे आम्ही सांगून टाकलेच आहे. त्यापैकी जे काही म्होरके आहेत त्यांनी आमच्या म्हणण्याचा पूर्णपणे विचार केल्याशिवाय आम्ही अस्पृश्य लोकांस धर्मांतर करण्यास सांगतो. याचा आधार घेऊन आमच्या धोरणास भागूबाई हे विशेषण लाविले आहे. आमच्या बापजाद्यांनी शिपाईगिरीच केली, तरवार व बंदूक याखेरीज दुसऱ्या कशास हात लावला नाही हे कोणासही सांगावयास नको. आम्ही आता जरी हाती लेखणी धरली आहे तरी सुद्धा आपल्या आयुष्यात तरवार व बंदूक केव्हाच हाती धरली नाही असे नाही. ज्यांच्या बापजाद्यांनी कोयता सुद्धा हाती धरला नाही त्यांच्या शूरत्वाच्या वल्गना एखाद्या पेद्रूच्या वल्गनेप्रमाणेच निरर्थक समजल्या जातील. पण वादाच्या या आनुवंशिक बाजूकडे दुर्लक्ष केले तरी खरे शौर्य कशात आहे? निराळे देऊळ बांधण्यात काय? याला जर शौर्य म्हणता येईल तर जी तुमच्या जोड्यात राहणारा मी वर कसा येऊ, इथेच बसतो असे म्हणणाऱ्या जुन्या मुरदाड लोकांना पराक्रमी वीर म्हणावे लागेल. निरनिराळ्या देवळाची भीक ताज्या दमाचा नव्या रक्ताचा अस्पृश्य कधीच मागणार नाही. तो आज ना उद्या देवळात जाईल, पण भागूबाईला तिचे काय होय? तिचे बिचारीचे निराळ्या देवळाशिवाय कसे चालणार? अशा लोकांना आमचे म्हणणे मान्य नसेल तर त्यांनी निराळे देऊळ बांधावे, पण मग आम्हा अस्पृश्यांचे नाव सांगू नये. मुंबईच्या DC मिशनच्या पुण्याच्या शाखेकडून आमच्याकडे प्रसिद्धीकरता एक पत्र आले आहे. ते पाताडे, सुभेदार घाडगे व गायकवाड या त्रिमूर्तींच्या सहीचे आहे. या पत्रास पुण्याच्या शाखेच्या ताब्यात ज्या इमारती आहेत त्या इमारतींचा उपयोग राहण्याकडे होतो अशी जी वारंवार टीका होते त्या टीकेला उत्तर म्हणून लिहिलेले आहे. हे पत्र छापण्यास आम्हास काहीच हरकत नाही, परंतु त्याबरोबर आम्हास त्या पत्रातील मुद्द्यांवर टीका केल्याशिवाय गत्यंतर नाही व टीकेने मिशनचे जास्त नुकसान होण्याचा संभव असल्यामुळे आम्ही पत्र छापावयाचेच मागे ठेवले आहे. आम्ही टीकेला प्रवृत्त होऊ नये म्हणूनच की काय, आम्हाला पाताळे व सुभेदार घाटगे यांच्या सहीचे दुसरे बागुलबोवा वजा पत्र आले आहे. त्यात महाडच्या दंग्याची हकीकत आम्ही प्रसिद्ध करणार आहोत व त्यात तुमच्या चुका आम्ही चौथ्यावर आणणार आहोत असे लिहिले आहे. पाताडे व सुभेदार घाटगे यांना आमची अशी सूचना आहे की त्यांनी उभा केलेल्या बागुलबोवाला भिवून आम्ही गप्प बसू असे त्यांनी स्वप्नात देखील आणू नये. त्यांच्या पत्रावर आम्ही टीका केल्यास त्यांना काही हरकत नाही असे जर त्यांनी आम्हास कळविले तर आम्ही त्यांचे पत्र विलंब न लाविता प्रसिद्ध करू. महाडच्या बाबतीत संशोधन करून पाताडे व सुभेदार घाटगे यांनी जे दोष शोधून काढले आहेत त्यांना आमच्या जवळ उत्तर तयार आहे हे या द्वय बंधूंनी ध्यानात ठेवावे. त्यांचा रिपोर्ट प्रसिद्ध होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. हिंदुस्थान देशाचा ऱ्हास झाला, तो सर्वच परी झाला.
त्यातल्या त्यात हिंदू लोकांचा जो शारीरिक ऱ्हास झाला तसा ऱ्हास कोणत्याच बाबतीत झाला नाही असे आमचे मत आहे. मुंबई येथील ओरिएंटल विमा कंपनीने या विषयावर नुकतेच एक लहानसे पण माहितीपूर्ण पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात हिंदू लोकांची शरीरयष्टी युरोपियन लोकांच्या मानाने किती कमी दर्जाची आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दिले आहे. फार दिवस होत असलेला हा शारीरिक ऱ्हास यापुढे कसा टळेल या प्रश्नाकडे देशहितेच्छू लोकांचे लक्ष जावे हे साहजिकच आहे. यास्तव ज्या गृहस्थांनी गेल्या मे महिन्यात पुणे येथे महाराष्ट्र शारीरिक परिषद भरून आणली त्याचे आभार मानणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि एका गोष्टीबद्दल खेद करणे आम्हास जरूर वाटते. सदरहू परिषदेत एकंदर 6 ठराव पास करण्यात आले. पास झालेले ठराव उपयुक्त आहेत याबद्दल संशय नाही, परंतु सभेत बालविवाह निषेध प्रदर्शक ठराव पास करण्यात आला नाही याचे आम्हास नवल वाटते. शारीरिक ऱ्हासाची अनेक कारणे असू शकतील, पण आम्हास असे वाटते की बालविवाह हे हिंदू लोकांच्या शारीरिक ऱ्हासाचे एक महत्वाचे कारण आहे. सन 1871 साली बाबू केशव चंद्रसेन यांनी हिंदूंचा शारीरिक ऱ्हास का झाला व तो कशाने थोपेल या विषयासंबंधी अनेक नामांकित डॉक्टर लोकांची मते मागविली होती. त्यात सर्व डॉक्टर लोकांनी एकच निर्णय दिला, तो हा की शारीरिक ऱ्हासाचा अनर्थ एका बालविवाहाच्या पद्धतीमुळे ओढवला आहे व तो टाळण्यास मुलीचे लग्न 16 वर्षाच्या आत होऊ नये असेच जवळजवळ सर्वांचे मत पडले. जोर काढून किंवा कसरत करून मनुष्य शरीर कमवू शकेल, पण मुळी शरीरातच जर कस नसेल तर कमाई कसली होणार. या दृष्टीने पाहता परिषदेचे कार्य अपुरे झाले असे म्हणावे लागते. आता विवाहाची वयोमर्यादा ठरविणे हा धार्मिक प्रश्न आहे असे मानले गेले असल्यामुळे आपण त्यात हात घालू नये असे परिषदेच्या चालकास वाटून त्यांनी हा महत्वाचा प्रश्न सोडून दिला असावा. आणि तसेच जर असेल तर परिषदेच्या योगाने हिंदू जनांचे शारीरिक बलसंवर्धन होईल अशी आशा करणे व्यर्थ आहे. हिंदू लोकात धर्माची भावना इतक्या भयंकर प्रमाणात पसरली गेली आहे की वाटेल ती गोष्ट धर्माच्या सदरात आणण्यास कोणासही कष्ट पडत नाहीत आणि धार्मिक गोष्टीत हात घालावयाचा नाही या सबबीवर कोणत्याच प्रकारची सुधारणा करणे जड जाते. अशा परिस्थितीत धर्माला योग्य ती मर्यादा घालून समाज सुधारणेचे कार्य सुलभ करणे हे प्रत्येक सुधारणावाद्याचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यात ज्यांच्या अंगात धैर्य नाही त्यांच्या हातून सुधारणा घडून येतील असे आम्हास मुळीच वाटत नाही. आमच्या या सूचनेचा शारीरिक परिषद पुढील खेपेस विचार करील अशी आम्हास उमेद आहे.